इथून परतीचा प्रवास करावा लागेल. ऑल द बेस्ट. विजयाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांना असतील खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. रोहन आपल्याला पाहायला मिळतील, तर सलामीची आघाडीची जोडी स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय पवन आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती गोविंद. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट रॉकी सर आणि त्यांच्या समवेत धर्मेंद्र सर. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो इनसाइड दी सर्कल. फिल्डिंग चांगली होत असताना पाहायला मिळते. पहिला चेंडू पडलाय आणि त्याच वेळेस आपण टायमर जो मात्र नोट करतोय 10:37 जी मात्र झालेली आहे त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. फलंदाजाला पूर्ण प्रकारे इथे बीट केलं जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. पिकअप स्ट्रोक, ताकदीचा वापर, एलिव्हेशन प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. बॉल सीमा पार. राष्ट्रवादी चषक ब्रँडेड षटकार. पहिला चेंडू शांत आणि त्यानंतर फटकेबाजी अप्रतिम पाहायला मिळाली दुसऱ्या चेंडूवरती. वेलकम टू दी ग्राउंड षटकार ठोकलाय. यावेळेस देखील फटका चांगला. पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बॉल सीमा पार. थँक यू सो मच. क्या बात आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या चेंडू डॉट, त्यानंतर येतोय बॅक टू बॅक 2 षटकार. अर्थातच इट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिॲक्शन. ठोसास ठोसा दिला जातो. इथे वाईट बॉल येतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळाली. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं पवनच्या माध्यमातून. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतोय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडेल. क्षेत्ररक्षक पोहोचला होता, मात्र एफर्ट थोडंसं कमी पडलं आणि त्याच गोष्टीला अनुषंगून आपल्याला पाहायला मिळेल ते 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 15 रन ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं जो मात्र मार्गस्थ आहे. यावेळेस देखील मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील, मात्र चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन मध्ये. कंप्लीट केली जाते सिंगल. सुरुवात चांगली होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. एका धावेने टीमची टोटल पुढे जाते. सातत्याने या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पवनच्या माध्यमातून 2 मोठे फटके, अर्थातच 2 षटकार पाहायला मिळालेत. त्यासोबत एक डबल आणि एक सिंगल देखील पाहायला मिळते. चांगली सुरुवात पवनने करून दिली आहे. जय हनुमान क्रिकेट संघ गोरले या संघाला. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. वेगाला दिलंय कल्पकतेने उत्तर आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हीव्हीएस लक्ष्मण, गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला फेकून दिलंय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार.
षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 20 या आकड्यावरती. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण जगभर ही स्पर्धा पोहोचवली जाते. 3 कॅमेरेशी आपण पाहतोय संपूर्ण जगभर ही क्रीडा स्पर्धा पोहोचवली जाते. आमचे अभय सर असतील त्यांच्या समवेत जर पाहायला गेला तर कुणाल सर आपल्याला पाहायला मिळतील. दीपीर सर असतील त्यांच्या समवेत शिवा खुणे आणि वैभवजी खुणे ही संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. 7 स्टार लाईव्ह ची त्यांचं देखील मनापासून कौतुक होणं गरजेचं आहे, कारण आपल्या विभागामधील हे सर्वच मेहनती आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटची अवली आणि त्यांच्या माध्यमातून ही वाहिनी जी मात्र स्टार्ट करण्यात येते त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 20 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. खिचून मारायचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू पडला लेंथ वरती आणि त्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल येत असताना हा डॉट बॉल. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर फलंदाजी चांगली होती. या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट येतोय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं आणि त्यानंतर लॉंग ऑनला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. बॉल सीमा पार. राष्ट्रवादी चषक डोंगर नवे ब्रँडेड षटकार. षटकार पाहायला मिळतोय 26 धावा धावफलकावरती. यानंतर जर पाहायला गेलं तर पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि फिंगर अप ओयूटी. फलंदाज होतोय बाद. लागतोय पहिला झटका. जय हनुमान गोरले या संघाला धावबादच्या स्वरूपामध्ये 26 या आकड्यावरती. फलंदाज आपण पाहू शकतो गोविंदची खेळी इथे होत असताना समाप्त. गोविंद बॅक टू दी पवेलियन. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला न्यू यंगस्टर कोरावळे त्यांचे विपक्ष खांडपे ब असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. यावेळेस देखील फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदून बॉल निघून चला एक्स्ट्रा कव्हर मधून. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा पुन्हा एकदा A1 पवनच्या बॅट मधून येतोय हा चौकार. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर डॉट बॉल आला होता, मात्र त्यानंतर षटकार आला धावबाच्या स्वरूपात. तिसऱ्या चेंडूवरती धावबाद झाला आणि चौकार मात्र चौथ्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. एकंदरीत चांगली अशी सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात पाहायला मिळतीये या इनिंगची. इथे देखील फटका चांगला. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील त्यांच्या आवाक्याच्या दूर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. येतोय अजून एक षटकार. अच्छा, खानपुर बी टीम से कैप्टन अभिजीत रिक्वेस्ट कोराळे ब टीम आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 36 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू होता. ब्रेड अँड बटरची संधी मात्र फिल्डरच्या माध्यमातून होती चुकी
आणि बॉल चालय सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा बॉल सीमा पार. लक फॅक्टर ऑन. विजय भव आशीर्वाद दिला जातोय आणि इथे आपण पाहतोय लक फॅक्टर ऑन करणारा येतोय हा चौकार. समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळेल 40 या आकड्यावरती. 1/40 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय 20 धावा. एकंदरीत 40 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चांगली अशी सुरुवात फलंदाजी करत असताना जय हनुमान गोरले या संघाची पाहायला मिळते. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये मी म्हणेल गोरले संघाने वर्चस्व आतापर्यंत गाजवलेलं आहे. मात्र इथून कमबॅक करावं लागेल. कमबॅक होईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल, कारण म्हटलं जातं जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कभी कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आतापर्यंत 10 मिनिटांचा अवधी 2 षटकांसाठी लागलाय. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. संघर्ष करावा लागेल बॉलिंग करणाऱ्या कोपिली संघाला. इथे संघर्ष किती वेळ चालेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. गोलंदाज होते तयार. बॉलिंग मार्क वरती रोहन. ज्या रोहनला पहिल्या षटकामध्ये 20 धावा ठोकण्यात आल्या होत्या, अशा रोहनला पुन्हा एकदा प्राचारित केलं जात आहे या तिसऱ्या षटकासाठी. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. मात्र फिल्डरच्या माध्यमातून पुन्हा एकदा थोडासा एफर्ट खराब आणि बॉल सीमा पार एक्स्ट्रा कव्हर मधून येतोय हा दर्जेदार चौकार. चौकार पाहायला मिळतोय टीमची टोटल 44 या आकड्यावरती. यावेळेस देखील पाहायला गेलं तर ड्राइव्ह करायचा प्रयत्न होता. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरतीच इथे समाधान मानावं लागते. 45 रन 45 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक होईल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आणि 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जातील या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची. 12th मॅन जातील या गोष्टीची नोंद आपण करून घ्या. धावसंख्येची मात्र धावफलकावरती 45 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. दर्जेदार असं आयोजन राष्ट्रवादी चषकाचं आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळेल आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावेंची मोर फटक्यावरती. बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा अजून एक षटकार. षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने 51 धावा 51 रन ऑन दी स्कोर कार्ड. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मार्गस्थ रोहनचं हा तिसरा आपण पाहतोय आणि आतापर्यंत त्यांनी 9 चेंडूंमध्ये 31 धावा ज्या मात्र खर्च केलेल्या पाहायला मिळतात. महागडी गोलंदाजी. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने कुठली चूक केली नाही. फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर. लागत असताना हा दुसरा झटका. जय हनुमान क्रिकेट संघ गोरले या संघाला आपण पाहतोय 51 वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जितू. याची केळी संपुष्टात. दुसरा झटका लागतोय. जितू बॅक टू द पवेलियन. पवन आपल्याला बाद होत असताना पाहायला मिळतील. 13 चेंडूंमध्ये 41 धावांची विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. असा A1 पवन जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळते. नावाला साजेशी कामगिरी पवनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुरुवात फ्लाइंग झाली, सुरुवात स्वप्नवत पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल सचिन.
यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. खेचून मारलेला स्ट्रोक आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार येतो हा षटकार. षटकार पाहायला मिळतोय. 57 धावा धावफलकावरती. अजूनही तिसरे षटक मार्गस्थ. तिसरे षटक जो मात्र प्रगतीपथावरती आणि या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला जय हनुमान क्रिकेट संघ गोरले या संघाच्या माध्यमातून. धावसंख्येची मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल 57. 57 धावा धावफलकावरती. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते फलंदाजांच्या माध्यमातून, ज्यामध्ये पवनचं नामोल्लेख करणं गरजेचं आहे. 13 चेंडूंमध्ये 41 धावेचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पवनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला जर विचार केला गोविंदने देखील एक चौकार मारलाय. जितू जो मात्र बाद झाला, मात्र सचिन आला आणि सचिनने पहिल्या चेंडूवरती षटकार जो मात्र ठोकला. रोहन जो मात्र पुन्हा एकदा तयार होतोय स्पेलचा शेवटचा चेंडू घेऊन त्याच्या. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. खेचून मारलेला स्ट्रोक. पुन्हा एकदा तोच रिझल्ट पाहायला मिळेल. फटक्यामध्ये वजन आणि धावा अर्धा डझन. 6 धावा पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 63 या आकड्यावरती. 63 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्णपणे या मॅच मध्ये घट्ट पकड जय हनुमान क्रिकेट संघ गोरले या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जास्त टीम आयडल घ्यायचं नाहीये, लवकरात लवकर सामना सुरू करायचा या गोष्टीची नोंद आपण करून घ्या. 3 षटकांची समाप्ती. 63 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. अशीच जर धावगती राहिली तर मात्र 100+ धावसंख्या होईल यात काही शंकाच नाहीये. मात्र दुसऱ्या बाजूला आळा लावला जाईल का, गोलंदाजी चांगली होईल का, हे देखील प्रश्नचिन्ह कोपिली संघाच्या बाजूने असेल. चला कोपिली टीम जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर आपण फिल्डिंग जी मात्र लावून घ्यायची. धावसंख्येची मात्र धावफलकावरती 63 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 जो मात्र कंप्लीट होतोय. कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा. अरे तुम्हारा तो सिर्फ वक्त आया था, हमारा तो दौर आएगा. मैदानाच्या आतमध्ये ते दौर कुठल्या संघाचे आपल्याला पाहायला मिळतील हे मात्र इम्पॉर्टंट असेल. मात्र या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व जय हनुमान क्रिकेट संघ गोरलेचा आपल्याला पाहायला मिळतो, यात काही शंकाच नाहीये. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील खाडपे गावचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय नरेश दादांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचे देखील सहर्ष असं स्वागत आहे. धावसंख्येची मात्र 63 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 षटकांची समाप्ती होती. गोलंदाज होतोय तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चालला इनसाइड दी सर्कल आपल्याला पाहायला मिळेल. एकदा कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 64 धावा धावफलकावरती. 4थं षटक मार्गस्थ आणि बॅटिंग चांगली पाहायला मिळते. सचिन ज्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. बघूया तिसरा षटकार लागेल का, बॅक टू बॅक 3 षटकार ठोकू शकेल का. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मात्र यावेळेस मी म्हणेल डॉट बॉलची समाप्ती होती. नशीब कुठेतरी साथ देतोय. आता 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल खोपिली संघाच्या बाजूने. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला 64 पाहायला मिळते. मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व गोरले संघाचं आहे.
यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू चाललाय डीप मध्ये मिड विकेटला. इनसाइड दी सर्कल फिल्डर होते मात्र त्यांना बीट करत असताना चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. चुकी होत असताना पाहायला मिळते. फंबलनेस पाहायला मिळते. आयुष्याचं पटल असू दे किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान, संधी तुम्हाला नेहमी मिळते मात्र संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. कारण म्हटलं जातं जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. इथे धोका जो मात्र स्वतःनेच घेतला. फिल्डिंग थोडीशी चुकीची केली, थोडंसं फंबलनेस पाहायला मिळालं आणि त्या गोष्टीला अनुषंगून आपण पाहतोय कंप्लीट 2 धावा झाल्यात. 66 धावा धावफलकावरती. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. खेचून मारलेला स्ट्रोक आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा पार. पुलचा देखना स्ट्रोक. षटकार. अच्छा, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 72. बहात्तर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 22 यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करणं सरसे असं स्वागत. 22 देखील पाहायला गेलं तर सरसे असं स्वागत. यावेळेस स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. चेंडू पिक करू शकले नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं. आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्येची मात्र धावफलकावरती स्थिर आणि स्थगित. गोलंदाज होतोय पुन्हा एकदा तयार. एका चेंडूसाठी या चौथ्या षटकामधील शिल्लक. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं असा पवित्र आजमावला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी चषक षटकार. मॅच धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली आहे 78 या आकड्यावरती. 78 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही एका षटकाचं की शिल्लक. एका षटकामध्ये किती धावा बनतील, 100 पार होईल की नाही, की गोलंदाज वर्चस्व गाजवेल, येणारा हा एक षटक आपल्याला सांगून जाईल मोमेंटम कुठल्या संघाच्या बाजूने जो मात्र झुकणार आहे. यानंतर होणारी मॅच एका बाजूला न्यू यंगस्टर कोरावळे, दुसऱ्या बाजूला खांडपे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचे. आपण मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचं कौल अशी मात्र करणार आहोत. कालच्या दिवसामध्ये 73 धावाची मात्र हाय स्कोर होता. मात्र आजच्या दिवसाच्या पहिल्याच मॅच मध्ये मी म्हणेल चांगली अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 78 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील 4 षटकांच्या समाप्तीनंतर. बॉलिंग मार्क वरती निकेश येतोय. इंडिव्हिज्युअल पहिलं सांघिक कोट्यामधील 5व्या अंतिम भैरवी षटकामध्ये निर्वाणीच्या षटकामध्ये कशी कामगिरी होती निकेशच्या माध्यमातून पाहणं महत्वाचं असेल. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये 63 धावा होत्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा पाहायला मिळत आहेत. आणि आता इम्पॉर्टंट आहे की 5वं षटक कशा प्रकारे कंप्लीट होईल. कारण 5वं षटक चांगल्या प्रकारे कंप्लीट झालं तर मोमेंटम कुठेतरी पाहायला मिळेल बॉलिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. यावेळेस मात्र फलंदाज बीट होतोय, यष्टिरक्षक बीट होतोय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळती नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा येतोय हा चौकार. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली 82. 82 धावा धाव फलकावरती. सुरुवात जी मात्र चांगली झाली होती आणि त्यानंतर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे कंट्रोल आपल्याला पाहायला मिळते गोरले संघाचे. यावेळेस देखील आसमानी सुलतानी टोळा बॉल सीमा पार बाहुबलीच्या बॅट मधून येतोय. अजून एक बॅक टू बॅक षटकार. 88 धावा धावफलकावरती. जो फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये तोडा फोडा अशी कामगिरी करतोय. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये वर्चस्व जय हनुमान क्रिकेट संघ गोरलेचा आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला विचार केला तर बॅक फूट वरती सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो आई डेरमाता खोपिली जो मात्र संघ बॅकफूट वरती. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, चेंडू कधी आरोला फुटला तर मात्र नवीन चेंडू दिला जाईल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. येस, मॅच बॉल तोपर्यंत आला तर
मॅच बॉल सोबत आपण कंटिन्यू करणार आहोत, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. 88 धावा धावफलकावरती अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग आपण पाहतोय. 88 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळेल. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, अजून एक चांगला फटका, बॉल सीमा पार, अजून एक येतोय षटकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळतीये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलीये 94 धावा. यावेळेस देखील अक्रॉस द लाईन फटका सजवलाय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा फील्ड सोबत केली जातीये खेळ आणि त्यानंतर बॉल सीमा पार, चौकार. फिल्डिंग सोबत खेळलं जाते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून. 98 धावा धावफलकावरती. इथे फटका फसला, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच कंप्लीट. मात्र बॅटिंग आवडली असेल सचिनची तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. इंडिव्हिज्युअल मैदानाच्या आतमध्ये आला, त्यानंतर फटकेबाजी आपण पाहिली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जितू जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळेल. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. 3 षटकार 1 चौकार. इंडिव्हिज्युअल जर विचार केला तर आतापर्यंत 21 धावा त्याच्या बॅटमधून, 23 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर तो मात्र तंबूच्या आश्रयाला गेला. अजूनही जर विचार केला एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतो. 98 धावा धावफलकावरती 100 कंप्लीट होईल का पाहणं महत्वाचं असेल. एक मोठा माइलस्टोन जो मात्र कंप्लीट होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे. यावेळेस मिस स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर याचा प्रयत्न करतोय, कॅच झाली कंप्लीट. 98 धावा धावफलकावरती आणि 99 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. जय हनुमान क्रिकेट संघ गोरले या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय जो मात्र कोपिली संघासमोर रिक्वेस्ट आहे मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष जयश्री शेळके साहेबांना. आपण टॉस का बॉस कक्षामध्ये यायचे आपले शुभास्ते आम्ही टॉस करणार आहोत. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष जयेशदादा शेळके साहेबांचे शुभ हस्ते जो मात्र आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन, चला कोराळे ब टीम कॅप्टन आणि खांडपे बी टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. खांडपे बी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. कोराळे ब टीमचे कॅप्टन देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. सन्माननीय जयश्री शेळके सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कोराळे बस संघ जो मात्र कॉल करत असताना पाहायला मिळेल. आणि काटा पडलेला आहे. जय सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला खांडपे बस संघाच्या माध्यमातून. दादा टॉस जिंकलाय. जर पाहायला गेला पहिल्या मॅच मध्ये चांगली अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 98 धावा 5 षटकांमध्ये, म्हणजे पाहायला गेला तर खेळपट्टी कुठेतरी फलंदाजांसाठी पोषक आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला, आपला डिसिजन सांगायचा आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहेत. पहिले क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. समोर जर पाहायला गेलं तर न्यू यंगस्टर कोरावळे बस सारखा एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने जो संघ स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण करतो असा कोरावळे बस संघ आपल्याला पाहायला मिळतो. काय स्ट्रॅटेजी असेल, कितीपर्यंत धावा थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 50 धावांच्यावर रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना, कारण फलंदाजी बॅटिंगसाठी चांगली आहे, विकेट चांगली आहे बॅटिंगसाठी. 40-50चा हात रोखण्याचा प्रयत्न करू.
40-50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. अगदी मागच्या महिन्यामध्येच खांडपे प्रीमियर लीग होती, त्यामध्ये नवीन नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते. असे कुठले गोलंदाज आहे ज्यांच्यावरती दारमदार असेल? आमच्याकडे जयेश आहे आणि अभि केदार आहे, चांगले गोलंदाज आहेत ते पण. बघूया. एक आपुलकीचा प्रश्न विचारेल, तुमच्या माध्यमातून देखील चांगली क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. राष्ट्रवादी चषक डोंगरनवेचा हा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. एकंदरीत संपूर्ण क्रीडांगणाचा आणि आयोजनाचा विचार केला तर कसं वाटतं आयोजन? आयोजन तर खूपच सुंदर आहे, चांगलं ग्राउंड आहे, विकेट सुद्धा चांगली आहे आणि चांगलं आयोजन आहे. फर्स्ट टाइम आहे आम्ही या ग्रुपमध्ये, आता फर्स्ट टाइम ॲड झालेलं आहे. बघूया चांगलं का. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल खूप सारे शुभेच्छा. पहिल्यांदा आहेत मात्र शेवटचं नसेल अशी आशा बाळगूया. आता मी येतोय कोरावळे ब टीमच्या कॅप्टनकडे. दादा, टॉस आपण हारला, टॉस जर जिंकला असतं तर आपला डिसिजन काय होता? टॉस जर जिंकलो असतो तर मी बॅटिंगच केली असती. मला बॅटिंगच घ्यायची होती. ग्राउंड मस्त आहे, छान आहे, खूप रन मारण्याचे प्रयत्न आमचा असणार आहे. अगदी ऑस्ट्रेलियन शैलीमध्ये फलंदाजी करा आणि त्यानंतर समोरच्या संघावरती प्रेशर टाका, तुमचा डिसिजन होता. मनासारखी बॅटिंग मिळाली आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा. असे कुठले फलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 60+ जाण्याचा प्रयत्न असेल? कारण पाहायला गेलं तर तुमच्याकडे देखील खूप सारे चांगले खेळाडू आहेत. योगेश धुमाल, गणेश. एक शेवटचा प्रश्न विचारेल आयोजनाबद्दल 2 शब्द. मी धन्यवाद मानतो दीपक सरांचं, त्यांनी आम्हाला तिथे खेळायची संधी दिली. धन्यवाद त्यांचा. खेळाच्या दृष्टिकोनातून असतील खूप सारे शुभेच्छा. नाणेफेकी कक्षामधून न्यूज येते, खांडपे ब संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली, केलं बॅटिंगसाठी. कोरावळे ब या संघाला सामन्याला होती सुरुवात. दुसऱ्या सत्रामध्ये खेळाचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ डोंगरनवे, एक तंत्रशुद्ध समालोचक म्हणून ज्यांची ओळख, व्हॉइस ऑफ मुरबाड, अर्थातच दीपीर बिराडे सरांना, ज्यांच्या माध्यमातून त्याचं दुसरं सत्र आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर टू कम बॉक्स दीपीर बिराडे सर. थँक्यू प्रथमजी चव्हाण. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सर स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस युवक पार्टी मुरबाड तालुका आयोजित राष्ट्रवादी चषक डोंगरनवे क्रीडा स्पर्धेचं दुसरं पर्व, पहिला विद्यमान सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. पहिल्या डावात 98 धावा बनवल्या गेल्या, 99चं टार्गेट आहे डेरपता खोपोली समोर. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, फटका लाजवाब आहे, फिल्डर डीप मध्ये उपस्थित आणि चांगले प्रयत्न त्यांचे पाहायला मिळाले. वेल जज आणि कोहली टेकन, बिग ब्लो, फलंदाज बाद की नॉट आउट. आता त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि सरदेशेवटी सिग्नल आलाय, तो 6 धाब्यात. एसीडी षटकार. या अँगलने क्लिअर फ्रेम नाही, त्याच कारणास्तव तो व्ह्यू कॉमेंट्री बॉक्स मधून कव्हर होत नाही. मात्र आगाज सध्या करण्यात आलेला आहे तो आदित्यच्या बॅटमधून. मॅक्सिमम 6 धावा, धावसंख्या 6च्या 6 आपण बघत आहोत. आतापर्यंत 7 ऑन बोर्ड, 7 धावा दाफलकावरती. ऑन साइडला पूल करण्यात आला, मिस्टामिंग. फिल्डर आता डीप मधून पुढे सरकलेत, मात्र ते पोहोचू शकले नाही. आउटफील्ड अत्यंत वेगवान, चेंडूने एका टप्प्यानिशी मिड विकेट सीमारेषा फोडली. राष्ट्रवादी चषक चौकार. ऑन बोर्ड 11 धावा दाफलकावरती. बॅकफुटवर आले, फोर्स केला समोर, मिडलला बीट करत असताना बॉल आता मागे, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 2 बॉल्स ओव्हर दी लाईन, 1-2 का 4, 4 धावा चौकार. प्रत्युत्तर दाखल सुरुवात मात्र कमालीची केलेली आहे. ती टीम अर्थातच आई डेरमाता स्पोर्ट्स खोपोलीनं. धावा संख्या 15. सेमी हेलिकॉप्टर ऑन साइडला आणखीन एक जबरदस्त फटका, काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. चेंडू एका टप्प्याने सीमारेषा ओलांडतोय. 1 बॉल ओव्हर द लाईन, देखना दमदार फटका चौकार. या चौकाराच्या साडण्या धावसंख्या दाफलकावरती गतिमान झालेल्या आपल्याला सध्या पाहायला मिळेल. स्कोर आपण बघत आहोत सध्याच्या स्थितीला. देवीदासजी धुमाल, मामाश्री पतंबेजी बांडे यांचे त्यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असतील. थ्रू द कव्हर्स आणखीन एक चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत वेल स्टॉप
also well through towards non-striker end. Both batsmen have enough time for completed this 2 run, and with the help of the 2 run, total is move on after end of first over, chasing target of 99 against German Gorle, still without loss 21. Flying start for both openers. We are seeing Prathamesh getting 1 run in 1 ball, and aggressive approach from Aditya, who has considered contributed in this very fast inning. 5 deliveries with scoring 4 consecutive 4s and 1 6, 20 runs contribution with a strike rate of 400. 400च्या स्ट्राईक रेटनं सध्या धुवाधार फलंदाजी सलामीवरच्या भूमिकेत आदित्यचे आपण बघत आहोत, ज्यांना फ्लाइंग स्टार्ट या डावामध्ये करून दिलाय टीम आई डेरमाता स्पोर्ट्स खोपोलीला. महत्वाच्या सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा येतात आणि चांगला स्टार्ट या मॅचमध्ये जो अपेक्षित होता आई डेरमाता स्पोर्ट्स खोपोलीला, एक 99 धाव्यांच्या प्रत्युत्तरादाखल तो स्टार्ट त्यानं पहिल्या षटकात करून दिलेला आहे. पहिल्या षटकात तोडफोड झालेली आहे सचिन भोईरची, तर दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी गणेश आपल्याला बॉलिंग मार्कवरती तयार होताना पाहायला मिळेल. पहा ड्रेस कोड सेम नाही जर्मन घोरलेच्या 12th मॅनचा, त्याच काढासह त्यांना 2 धावेची पॅनल्टी देखील आहे आणि ती पॅनल्टी आता आम्ही ऍड करत आहोत. सो सुधारित धावफलक असेल आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 23 धावा. गणेश गोलंदाजीसाठी सेकंड पॉवर प्ले, स्पीडअप अपेक्षित आहे. बरोबर 11 वाजून 5 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता संघ जर्मन घोरले. स्कोर 23. पहिला बॉल ऑफसाइडला टर्न करण्यात आला, लॉंगॉनचा फिल्डर पोहोचला वेल स्टॉप. एक सिंगल धाव तोपर्यंत सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. सिंगल समेत स्ट्राईक रोटेट आणि धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने 24 धावा सध्या दाफलकरती आपल्याला पाहायला मिळतात. निर्णायक षटक सध्या मार्गस्थ असताना डावाचा आपण बघत आहोत. दुसरं सेकंड पॉवर प्ले इज इन प्रोग्रेस. लाईन इथे चांगली, चांगला वेग, चांगला टप्पा पाहायला मिळाला. कमबॅक ज्याची नितांत गरज आहे आणि सध्या त्या वापसी या मैदानामध्ये करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो गणेश. फुल लेन सेली हेलिकॉप्टर समोर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक, मात्र तो बनलाय दर्शक. बॉल चाललाय सीमारेषेला ओलांडून, सुपर फ्लॅटेड पॅरलल फटका, सीमारेषेची समांतर फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. कराच्या साईडनं धावसंख्या आपण बघत आहोत सध्याच्या स्थितीला 30 ऑन बोर्ड. 30 धावा दाखल करती कडवी झुंज, एकाकी झुंज या सामन्यामध्ये देत असताना सध्या आपण बघत आहोत आदित्य. स्कोर 30 ऑन बोर्ड. सेकंड पॉवर प्ले मध्ये प्रत्युत्तर दाखल आक्रमक फलंदाजी, खास करून काउंटर अटॅक आदित्यकडून आपण बघत आहोत. ऑन साइडला फोर्स केला, आणखीन एक दमदार फटका, चेंडू मारता संपर्क दमदार, बॉल चाललाय काउफेस सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल ओव्हर दी लाईन. 4 धावा. धावसंख्या दाखल करते सध्या फ्लाय होत असताना 34 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात दाफलकरती. आक्रमक स्टार्ट जो अपेक्षित होता, जो हवा होता, आणि ती आतिषबाजी सध्या या षटकात आपण बघत आहोत फलंदाज आदित्यकडून. इंडिव्हिज्युअल त्याचं योगदान 30 धावेचं. 10 बॉलचा सामना करत असताना हा ट्रॅकर फोर्स केला समोर, लॉंग ऑफला फिल्डर नाहीये, फटका लाजवाब आहे. पंचांचा कन्फर्मेशन कॉल आता आपल्यापर्यंत पोहोचेल. इट्स 4 or 6 एसडी 6 या 6 धावा हा षटकार. रविदादा शिंदे उद्योजक दादा समाजसेवक खोपोली यांच्या वतीने आधीने जर अर्धषटक झलकावलं तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बॅटची कडा चेंडू पायावरती आदळला,
नकार ऑनफिल्ड अंपायर कडून काढण्यात आला. डॉट बॉल. धावसंख्या सध्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल. एंड ऑफ सेकंड ओव्हर षटकं 2 संपली. 99चा पाठलाग करायचा. 2 षटकात बनवल्या गेल्या 40. समीकरण 18 चेंडू 3 षटका आणि विजयासाठी अजून या मॅच मध्ये आपण बघत आहोत 59 59 धावेची आवश्यकता. अजूनही 19.67 धावेची धावगती आवश्यक आहे. स्पीडअप अपेक्षित. जर्मन गोरले, बॉबी अँड ऑल टीम थोडी घाई करा, स्पीडअप करा, कारण आज ऑलरेडी एक सामना एक्स्ट्रा. यानंतर दोन्ही टीमनं रेडी राहा. ओमसाई खांडपे बी आणि त्यांच्या विरोधात न्यू यंगस्टर कोरावळे बी. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमनं सज्ज व्हायचा आहे. निर्णायक तिसरं षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत अक्षयला. स्पीडअप अपेक्षित जर्मन घोरले. अधिकचा वेळ तुम्ही घेताय, थोडी घाई करा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. जसा विद्यमान सामना संपेल तसं लगेचच आपल्याला सज्ज व्हावं लागेल. धावसंख्या दाखल करते 40. अक्षय पहिला बॉल फुल टॉस. मिस टाइम फटका. मिड ऑफचा फिल्डर, त्याचं जजमेंट चांगलं. गणेशनं पकडलाय सुंदर झेल आणि आज बरोबर 40 धाब्याची भागीदारी. पहिल्या चेंडूवरती ब्रेक केली आहे ती गोलंदाज अक्षयनं. फलंदाज बाद. सलामीवर माघारी परततोय प्रथमेश. चाळीस वरती पहिला धक्का. बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. रोहन आदित्य एकतर्फी किल्ला या मॅच मध्ये सध्या लढवतोय. प्रत्युत्तरा दाखल त्याची फलंदाजी भरली आहे, मात्र त्याला सोबत साथ हवी आहे. पाहिजे तो रोल आता कितपर्यंत अदा करेल. रोहन न्यू बॅटर यंगस्टर आहेत, यंग टॅलेंट आहे. रोहन यांच्याकडे त्यांचाही रोल आता इम्पॉर्टंट या मॅच मध्ये. अक्षयला मात्र पहिल्या चेंडूवरती सुयश सध्या मिळालेलं आहे. धावसंख्या 40. समोर उडवला. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतायत. And what a catch! Stunning a spectacular one taken confidently by the fielder. One more big blow. तू चल मैं आया अशी परिस्थिती. अगोदरच्या बॉलवरती प्रथमेश, तर या बॉलवरती माघारी परततायत. आल्या न्यू बॅटर इमिडिएटली बोलसा. बॅटिंग ऑर्डर ऑलरेडी सेट करून ठेवा. बॅटिंग साठी पाहिलं तर अविनाश दाखल होताना पाहायला मिळतात. ऑन हॅट्रिक. 2 षटकात आक्रमक सुरुवात या सामन्याची झाली होती, मात्र आता सध्याच्या घडीला धावफलक थोडं शांत आणि संत झालंय. ते रनचेस करत असताना आई डेरमाता स्पोर्ट्स खोपिवली क्रिकेट संघाचा स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावर. ऑन हॅट्रिक. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल लाईन इथे खराब आहे. रॉकी सरांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतो. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल आणि एक्स्ट्रा धावेसोबत धावसंख्या सध्याच्या स्थितीला आपण बघत आहोत 41. 41 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच न्यू यंगस्टर कोराळे बी नौखं युनिट आपल्या समोर इन ऍक्शन असेल. ओमसाई खांडबेच्या अगेन्स्ट. फुल टॉस. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. डॉट बॉल आणि या षटकामध्ये सध्याच्या घडीला वापसी पूर्णपणे होत असताना आपण बघत आहोत टीम जर्मन गोरलेची. धावा 41. अजून या मॅच मध्ये 58 धाब्याची आवश्यकता. 15 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजाच्या शैलीच्या अगेन्स्ट तिसऱ्या पंचाची नियुक्ती केलेली आहे. मयूर मार्केसर. थर्ड अंपायरचा कॉल आलेला आहे गोलंदाजाच्या शैलीच्या अगेन्स्ट. आता टाकलेला बॉल लगेचच आपण चेक करू. येस इट इज. बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे, आपण आपापल्या जागेवरती पोहोचायचं आहे.
Yes, it is fair delivery. संख्या 41, 2 गटांच्या मोबदल्यात अजूनही विजयासाठी 58 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला टर्न केलाय काउफेसला फिल्डर डीप मध्ये उपस्थित आहेत. सीमारेषेच्या नजदीक चांगले प्रयत्न. वेल एफर्ट, वेल अटेम्प्ट, वेल ट्राय ऑल्सो. धावा देखील सेव्ह केला, पोझिशन मध्ये आले होते. झेल पकडण्याच्या मात्र सरते शेवटी त्याने पहिला लास्ट मोमेंटला तो धाडसी निर्णय त्याने घेतला. सिंगल धाव पाहायला मिळेल. सिंगल धावेच्या साईडने धावा संख्या सध्या 42, 42. मिस टाइम फटका. झेलची संधी पुन्हा एकदा बनली मात्र मिडॉनला फिल्डर उपस्थित नाही. लॉंग ऑन वरून बॅकअप पोहोचलाय जितू भोईरचं. तोपर्यंत 2 धाबा सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. 2 धाब्याच्या साईडने धावा संख्या आपण बघत आहोत सध्याच्या स्थितीला मार्गस्थ झाले. 3 डबल डिजिट डबल फिगर 44 ऑन बोर्ड. 44 धावा धाव फलकावर. 55 धावेची आवश्यकता मॅच मध्ये अजूनही विजयाकरता मोठं लक्ष सेट करण्यात आलं होतं. सांघिक धावसंख्येचा उच्चांक पहिल्याच लढतीमध्ये मोडलाय तो जनमान घोरलेनं. फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. तो सेट बॅटर आदित्यचा आता फसलेला आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर निर्णायक तिसऱ्या षटकाची सांगता एंड ऑफ थर्ड ओव्हर. धावा संख्या 44, 12 चेंडू आवश्यकता 55 धाब्याची. ड्रिंक्स टॉली मैदानात संधी देऊयात ऑफिशियल डीजे राजला. थँक्यू. आपण बघत आहोत अविनाशला थोडा रन रेट आता स्लो झालेला आहे. त्यावर ती फोकस दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. नाफलकाला किंबहुना मेंटेन करावं लागेल. सुरुवात आक्रमक झाली होती. पहिल्या 2 षटकात 40 धावेचा फ्लाइंग स्टार्ट मिळाला होता. गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हर मध्ये आपण बघत आहोत ज्यानं चांगली कामगिरी केली होती तोच निर्णायक 4थ्या षटकात अर्थातच गणेश गोलंदाजीसाठी. स्पीडअप अपेक्षित आहे जनमान गोरले गोविंदजी बोयरांड ऑल टीम. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. अविनाश ठाकर यांना तर त्यांच्या सोबत आदित्य देत आहेत. आदित्यचं इंडिव्हिज्युअल योगदान या मॅच मध्ये 12 बॉल 38 धावेचं. 12 चेंडूत 38 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. अर्धशतकासाठी त्याला देखील 12 धावेची आवश्यकता आहे. जर त्यानं अर्धशतक झलकावलं तर उद्योजक तथा समाजसेवक खोपोली गावचे रविदादा शिंदे यांच्या वतीनं 2000चा कॅश प्राइज आहे. पहिला बॉल टॉप ऑफ द ऑस्टम क्लीन बोल्ड. फलंदाज बाद फॉर नेचर दिसतोय. यस्ट उद्ध्वस्त महत्वाचा धक्का. अविनाश परत माघारी. धावा संख्या 44. बॅटिंग साठी पाहिलं तर यस इट इज ऋषभ भांडे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. धावा संख्या आपण बघत आहोत सध्या 44. 11 चेंडू 55 धावेची आवश्यकता. 98 धावा प्रथम दर्शनी पहिल्या सत्रात कुठल्या गेल्या त्याच काळासह रनचेस करत असताना पॉवर प्ले मध्ये जो स्टार्ट दिला होता आदित्यनं त्यामध्ये सातत्यता राखता आली नाही आणि सध्याच्या घडीला मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी कमबॅक जनमान घोरलेचं. फोर्स केला समोर पहिला बॉल मात्र मिस टाइम फटका. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जीत भोईर त्यानं पकडलाय सुंदर झेल आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती सफलता दुसरी ती गोलंदाज गणेशला. फलंदाज बाद.
ऑन हॅट्रिक. संधी आता विकेट अटॅकची निर्माण झाली होती गोलंदाज गणेशला. याच्या अगोदर अक्षयला देखील तो चान्स आला होता, मात्र तेव्हा त्या संधीचं सोनं झालं नव्हतं. मात्र या संधीचं सोनं कितपर्यंत केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. स्कोर 44, 4 धक्के बसलेले आहेत. 10 चेंडू 55. न्यू बॅटर रुपेश. बॅटची कडा होती, यष्टी रक्षकाकडून झेल सुटलाय. विकेट हॅट्रिकची संधी, मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. स्वतः बॉबी होते त्या ठिकाणी. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल धावसंख्या सध्या स्थिरावलेली आपण बघत आहोत. स्कोर सध्याच्या स्थितीला इन डबल डिजिट डबल फिगर 44, 44 धावा. 9 चेंडू आणि 9 चेंडू विजयासाठी या सामन्यात समीकरण आता 55 धावेचं. फुल टॉस ड्राइव्ह केला समोर, विषेप मध्ये गॅप मध्ये खेळतायत. लॉंग ऑनचा फिल्डर जीत बोरला संधी नाही. त्याच्या समोर चेंडू टप्पा पडला, तो उसळला, तसा ब्लॅक स्क्रीनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर कोसळला. 1 पास होती रोप. 4 धावा. या चौकाराच्या सह धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर गतिमान झालेल्या आपल्याला पाहायला मिळेल. 48, 48 धावा दाखल करती. शॉर्ट ऑफ गुडलेत. पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. झेलची संधी, काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक त्यानं पकडला दिला. सुंदर झेल. आणि याचबरोबर आणखीन एक धक्का दिला तो गोलंदाज गणेशनं. धक्का 5वा. रुपेश परत त्यात माघारी. बॅटिंग साठी न्यू बॅटर महेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आदित्य नोस्ट्राकर यांना ज्यांची सुरुवात आक्रमक होती, मात्र या सामन्यात या लढतीत सध्याच्या स्थितीला धावसंख्या विकेट पडल्यानंतर या षटकातली सलगची तिसरी आपल्याला पाहायला मिळेल. 48. अक्रॉस बाट खेळण्याचा प्रयत्न, ब्लॅकची कडा आणि चेंडू ऑफ स्टिकला हिट होतोय. प्लेड ऑन. या षटकात 4 धक्के दिलेत ते गोलंदाज गणेशनं. त्याची कामगिरी भरतीये. 2 षटकांचा त्याचा स्पेल, त्यामध्ये त्याची लाजवाब कामगिरी. 21 धावा खर्च करत असताना 4 धक्के त्याने दिलेत आणि या मॅच मध्ये कमबॅक वापसी सध्या त्याने करून दिली ती जनमान घोरलेला. 1 मोर विकेट डाऊन. अंतिम 6 चेंडू बाकी आहेत. बॅटिंग साठी पाहिलं तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे निकेश. स्पीडअप अपेक्षित आहे. जर्मान घोरले. अधिकचा वेळ घेऊ नका. गोविंदजी बोर अँड ऑल टीम. ऑलरेडी सामना उशिरानं स्टार्ट झालेला आहे, मात्र वेळेच्या बाबतीत आता आपल्या अपेक्षित सहकार्य हवंय. धावसंख्या दाफलकवरती एकूण अंकी झालेली आपल्याला पाहायला मिळते. ती निर्णायक 4 षटकांची अंती 48. 48 स्पीडअप अपेक्षित आहे. जास्त वेळ घेता जर्मान घोरले. 4 षटकं नियोजित जरी तुम्ही 20 मिनिटांमध्ये टाकली असली तरी देखील अंतिम षटकामध्ये देखील तुम्हाला स्पीडअप घ्यावा लागेल, कारण आजचं शेड्यूल थोडं मोठं आहे. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल पायाला स्पर्श झालाय की नाही त्यासाठी विचार आणि त्याच्यासाठी कन्फर्मेशन. कॉल इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत धावासंख्या गतिमान झालेल्या आपल्याला पाहायला मिळेल. ती सध्याच्या स्थितीला 49. 49 धावा दाखल करती. हा ट्रॅकर ऑन साइडला पूलचा तडाखा. पूल अँड पॉवरफुल ब्युटिफुल बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर सिक्सर.
षटकारांना धावसंख्या आपण बघत आहोत सध्या गतिमान झालेले डबल डिजिट डबल फिगर 55 ऑन बोर्ड लॉस ऑफ 6 विकेट. इंडिव्हिज्युअल मॅच मध्ये कामगिरी आपण बघत आहोत. आदित्यची 44 धाब्याची 2000 खेळली त्यांना साकारलेले पाहिजे. राष्ट्रवादीचे डोंगरडावे पर्व दुसरा आणि दुसऱ्या पर्वातील पहिला वैयक्तिक अर्धशतक त्याच्या वतीने साजरं केलं जाईल का? ऑन साइडला मिस टाइम फटका. फिल्डर आता उपस्थित आणि त्याचे प्रयत्न पुरे पडले. कॉलिंगचा अभाव दोन फिल्डरच्या दरम्यान. मिसफिल्ड मिस्टेक आणि मोबदला तर तुम्हाला मोजावाच लागेल. चुकीला या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या दाखल करते 59. 59 धावा. इंडिव्हिज्युअल आदित्य 14 चेंडू 48 धाब्याची 2000 इनिंग साकारतोय. 4 षटकार 5 चौकार 342 चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. कमी गतीने टाकलेला बॉल हलकासा टॉस होतोय. पूल करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये विविधता वेगामध्ये मिश्रण आपण बघत आहोत आणि तो प्रयोग सध्या यशस्वी होतोय. तो गोलंदाज अर्थातच किरणचा. स्टील 3 टू गो. इंडिव्हिज्युअल आदित्य 48 वर. पायात होता बॉल. एसीडीज अपील झालं. हँड प्लंप. एलबीडब्ल्यू लेग बिफोर विकेटची शिकार. पायचीची शिकार आणि अर्धशतक मात्र त्याचं पूर्ण होऊ शकलं नाही. मात्र खेळी जबरदस्त होती. कडवी सुद्धा त्यानं मैदानामध्ये दिली. एकाकी किल्ला त्यानं लढवला आणि 15 चेंडूत 48 धाब्याची संघर्षमय खेळी आदित्यची समाप्त झाली आहे. धक्का 7वा. थँक्यू. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी तरुण आता 9व्या नंबरवरती. 2 चेंडू बाकी आहेत. औपचारिकता फक्त या सामन्यामध्ये शिल्लक आपण बघत आहोत. स्टील प्रोसेस टू बी रिमेनिंग, फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. डॉट बॉल. कमबॅक पुन्हा एकदा झालेला आहे बघा. अर्धशतक जरी साजरं झालं नसलं रवी शिंदे यांच्या वतीने 500 रुपयाचं 48 धाब्याच्या खेळीसाठी कॅश प्राइज ऑनलाईन पे केले जातील आदित्यला. स्टील 1 टू गो. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी बहरली ती जनमान घोरलेची आणि या सामन्यावरती त्यांनी शिक्कामोर्तब केलाय. शेवटच्या बॉलवरती कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद. मॅच इज फिनिश. सामना संपलाय आणि सामना मोठ्या मार्जिनने जिंकलाय. राष्ट्रवादी चषक डोंगरडावे पर्व दुसरा आणि दुसऱ्या पर्वातील दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यात दमदार विजय टीम अर्थातच जनमान घोरलेचा. दोन्ही टीम हँडशेक करा आणि तदनंतरच मैदान सोडा. चार प्रथमेशच्या 2 अविनाशच्या 1 धावा. त्यानंतर आपण पाहिल्या गणेशचे 4 विकेट, अक्षयचे 2 विकेट, किरणचे 2 विकेट, सचिन मागणे राहिले.